नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचे 5वीचे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत। सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्या रेखाताई हाकेतर्डे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष लोमटे, केंद्र प्रमुख सफियोद्दीन कासार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद मठपती, महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार शिक्षक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह मान्यवरांची उपस्थिती होती। श्रेयश अमोल देशमुख हा विद्यार्थी 264 गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आला आहे। अभिजित चाटे, हर्षदा हांडे, आदिश्री टाटी मुलवार, पियुष मुंडे, श्रावस्ती ससाणे, पार्थ बोंडगे, सुदर्शन घोगरे, चैतन्य पांचाळ, पार्थ किरडे, राजवीर मुंडे, युवराज वलसे, अल्तमश शेख, वीरा गुदळे, आदित्य झरीकुंटे, अमृता जवणे, अरिहंत पांचाळ, अवधूत नारागुडे, वैष्णवी ढाकणे, तेजल आलापुरे, आरोही बेंबडे, साई केसगिरे हे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून हा जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल आहे। गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले। स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहेत। प्राथमिक स्तरातूनच स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी घेतली पाहिजे असे आवाहन केले। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, विस्तार अधिकारी मठपती, केंद्र प्रमुख सफियोद्दीन कासार यांचे मनोगतपर भाषण झाले। अध्यक्ष समारोप रेखाताई हाकेतर्डे यांनी केला। यावेळी स्कॉलरशिप परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, MTSE, श्रेया IAS, ज्युनियर IAS अशा विविध स्पर्धा परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला। या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 3,30,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले। सूत्रसंचालन शारदा तिरुके यांनी, तर आभार सतीश साबणे यांनी केले। यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षिका त्रिगुणा मोरगे, सविता पाटील, सविता करंडे, शारदा तिरुके, प्राजक्ता भोसले, शबाना शेख, मीना होंडराव, सरिता मुसने, अश्विनी घोगरे, सतीश साबणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। कसाईदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।